आणि इथे पृथ्वी तलावर. माझ्या प्रभूंच्या आणि मातेच्या विवाहाची गोष्ट या पृथ्वी तलावरील भक्तांना कथन करण्यासाठी आलोय. तू देखील? म्हणजे? अरे म्हणजे मी देखील त्याच कार्य हेतून इथे आलो. हा निव्वळ योगायोग म्हणायचा मनोवर्य. नक्कीच. मग चल तर आपण दोघेही मिळून शिवपार्वतीच्या विवाहाची गोष्ट सर्व भक्तांना सांगूया. चला. हर हर महादेव, हर हर महादेव. नारायण नारायण. ब्रह्मांड ही जीवसृष्टी जेव्हा अस्तित्वात नव्हती ना तेव्हा होतं फक्त ब्रह्मांड. अनेक आकाश गंगांनी समृद्ध असं हे ब्रह्मांड. आणि याच ब्रह्मांडाचा नायक होता एक आदियोगी शिवशंकर म्हणजेच महादेव. अनंत काळापासून या ब्रह्मांडाचे संचालन करत होते शिव आणि त्यांच्यातच व्याप्त शक्ती. पुढे श्री विष्णू प्रगटले आणि त्यांच्यातून उत्पत्ती झाली ब्रह्मदेवांची. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिली, विष्णूने तिचं पालकत्व घेतलं आणि शिवाने गुणा. पण एकदा शिवाची शक्ती शिवाला सोडून गेली आणि धीर गंभीर झालेल्या माझ्या प्रभूंचं आधार झालं त्यांचं तांडव नृत्य. तर कधी समाधी लीन होत. पण त्यामुळे सृष्टीचे संचालन दोलायमान झाले. झालेला ब्रह्मा आणि विष्णूने आदिशक्तीची आराधना केली. आदिशक्तीनं त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि प्रजापती दक्षाच्या इच्छेनुसार त्याच्या पोटी अवतार घेतला सतीचा. सती मातेच्या आयुष्याचा एकच ध्यान महादेवांशी लग्न. परंतु तिचा पिता दक्ष महादेवांना न मानणार. नारायण नारायण. पण सतीने हट्टाने शिवाशी विवाह केला बरं का. कैलासावर त्यांचा संसार देखील सुरू झाला. पण महादेवांना ठाऊक होतं हा संसार न टिकणारा आहे. प्रजापती दक्षाने पदोपदी शिवाचा अपमान केला. सतीमध्ये आदिशक्ती जागृत झाली आणि तिने होम कुंडात स्वतःची आहुती दिली. क्रुद्ध झालेल्या शिवाने दक्षाला कठोर शासन केले. परंतु शांत झाल्यावर त्याला पुन्हा जिवंत आनंद दिले. शिव पुन्हा समाधिस्थ झाले आणि आदिशक्तीने पुन्हा जन्म घेतला. पर्वतराज हिमावत आणि राणी मैनावतीच्या पोटी पार्वतीच्या रूपात महादेवांना पुन्हा प्राप्त करण्यासाठी. पार्वती, पार्वती कुठे आहेस तू? हे पहा, आपण हिला सगळीकडे शोधत आहोत आणि ही इथे पूजेत मग्न आहे. पार्वती, पार्वती चल पाहू. अगं विंध्याचलच्या राजकुमाराबरोबर तुझा विवाह ठरवला जाणार आहे.
केव्हाच महादेवांना मनाने वरले आहे. पण पार्वती, तू महादेवांना पाहिलं देखील नाही, ते तुला ओळखत नाही, मग तू त्यांना कशी प्राप्त करणार? मी केवळ महादेवांवर प्रेम केला आहे. मी त्यांच्याशीच विवाह करेन, हा माझा दृढ निश्चय आहे. मी हेही जाणते की त्यांना प्राप्त करणे सोपे नाही. मी कठोर तप करेन, त्यांना मिळवण्यासाठी कठोर